नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कॉन्टेंट क्रिएटर. अधिक मास आहे, तर अधिक मासामध्ये ना मी सुद्धा माझ्या नंदांना जेवायला बोलवलं होतं. तर मला 2 नंदा आहेत, एक छोटी आणि एक मोठी. तर मी आणि आई आम्ही सकाळपासून तयारी करत होतो. तर आता आमच्याकडे नॉनव्हेज बनवतात, त्याच्यामुळे मी नॉनव्हेज केलं होतं आणि सगळेच खातात, त्याच्यामुळे म्हटलं की चला नॉनव्हेजच करूया. तर इथे ना मी चिकन आणलं होतं, छानपैकी त्याला हळद मीठ लावून ठेवलं आहे. पहिलं स्वच्छ धुतलं आहे आणि इथे आहे कलेजी आणि छानपैकी कांदा खोबरं वगैरे जे काय लागतं ना ते सगळं तयार करून घेतलेलं आहे. तर एक जो व्हिडिओ होता तो चुकून माझ्याकडून डिलीट झाला. त्याच्यामध्ये मी कांदा खोबरं वगैरे कसं भाजलं आहे वगैरे ना ते सगळं डिटेलिंग होती, पण तो चुकून डिलीट झाला. तर इथे खोबरं ऑलरेडी भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये डाळ आणि त्याच्याबरोबर तांदूळसुद्धा टाकलेत मी थोडेसे भाजून आणि गरम मसाला वगैरे असं तोसुद्धा टाकलेला आहे. कांदा भाजून घेतलेला आहे आणि आता इथे छानपैकी ना मी सगळ्यात आधी ना चिकन जे आहे ते शिजायला घालणार आहे. तर चिकन शिजायला घालण्याआधी ना त्याला मी 1-2 तास मॅरिनेट करून ठेवलं होतं. हळद आणि मीठ टाकून छानपैकी ते 1-2 तास मुरलेलं आहे. तर सगळ्यात आधी ना मी आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना ह्या सगळ्याची ना पेस्ट करून घेतली आहे आणि ही जी पेस्ट आहे ना ती आता मी ह्या तेलामध्ये परतवणार आहे. छानपैकी तेलामध्ये परतवायची आहे. थोडंसं हिंग घालायचं आहे आणि त्याचबरोबर धना पावडर घालायचं आहे आणि मीठसुद्धा घालायचं आहे आणि हे छानपैकी ना परतून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी तेजपत्ता टाकून घ्या. तेजपत्त्याने ना छान अशी टेस्ट येते चिकनला. तर ना अशा पद्धतीने ना तुम्ही चिकन खरंच करून बघा एक दिवस, इतकं सुंदर लागतं. आणि ह्या सगळ्यासाठी ना मी माझ्या मम्मीचे मसाले वापरले आहेत, जे की मम्मीने लालबागवरून करून घेतले आहेत आणि हे घरगुती मसाले ना अजूनच तुमच्या जेवणामध्ये रंगत आणतात. शक्यतो ना नॉनव्हेजचा जो स्वयंपाक असतो ना तो लवकर होतो आणि बाकी जर आपण व्हेज जर करायचं म्हटलं तर डाळ, भात, भजी, भाजी, चपाती आणि स्वीट काहीतरी ह्या सगळ्याला खूप जास्त टाईम जातो. तर मला कधी पण ना असं नॉनव्हेजचा जर स्वयंपाक असेल ना तर तो करायला आवडतो जास्त करून, कारण तो एकदम क्विक होतो आणि बाकी जे सगळं असतं ते खूप लेंदी प्रोसेस आहे असं वाटतं. आणि त्याच्यामुळे ना हा जो स्वयंपाक आहे ना ह्याला मी जास्त प्रेफरन्स देत असते की चला आपण पटपट करून रिकामं होऊया. तर हे छानपैकी शिजायला घातलं. वरती गरम पाणी टाकलं होतं, ते छान गरम झालं आणि ते जे पाणी आहे ना ते आता आपल्याला ह्या चिकनमध्ये टाकायचं आहे आणि असं छानपैकी बघा चिकन शिजत आलेलं आहे. अगदी 15 ते 20 मिनिटातच चिकन शिजलं आहे. हे चिकन जे आहे ना ते जवळजवळ 3 किलो होतं आणि आता इथे मी सुक्कं करणार आहे. आधी सगळं चिकन मी छानपैकी शिजवून घेतलं आहे आणि कांदा टॅमॅटो वगैरेचं आता परतवते आहे आणि हे माझ्या मम्मीचे मसाले. तर तिने मला मसाले करून दिले आहेत आणि हे सगळे मसाले मी पहिले डिशमध्ये काढून घेतले, जेणेकरून अंदाज येईल किती टाकायचं आहे, किती क्वांटिटीमध्ये टाकायचं आहे. कारण एवढा सगळ्या लोकांचा स्वयंपाक आहे ना, मी कधी जास्त प्रमाणात नॉनव्हेजचा स्वयंपाक नव्हता केला, बाकी व्हेज वगैरे करत असते. आणि आता म्हटलं की सगळं पहिलं व्यवस्थित माप वगैरे मोजून करूया, अदरवाईज जर स्वयंपाक चुकला तर उगाच ते चांगलं वाटणार नाही. आता चिकन सुक्का करण्यासाठी ना कांदा खोबरं जे भाजून घेतलं होतं तो सुद्धा मसाला मी साईडला काढून ठेवला होता. मसाले घातले, तेजपत्ता घातला आणि तो मसालासुद्धा थोडासा घातला. आता हा मसाला ना छानपैकी तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे, जेणेकरून तुमच्या चिकनला ना अजून छान अशी टेस्ट येईल. ज्यावेळेस शूटिंग करत होते ना त्यावेळेस ना नेमकी माझी मेमरी फुल झाली, त्यामुळे ना मी आता थोडं शूट केलं आहे सगळं, पण थोडं केलं आहे, तर तुम्ही थोडं समजून घ्या. आणि आता इथे छानपैकी चिकन शिजलं आहे. थोडंसं विवानला काढून ठेवलं आहे येल्लो, कारण तो तिखट खात नाही आणि ते कालवणसुद्धा मी घातलं आहे छानपैकी. गरम पाणीच घातलं आहे मी, थंड पाणी ओतू नका कारण मग टेस्ट जाते. आणि त्याच्यानंतर इथे सुक्कंसुद्धा रेडी आहे, तुम्ही बघू शकता. छानपैकी सुक्कं टेस्टी झालं होतं कालवण. सगळा स्वयंपाक जो आहे तो छान झाला होता. इथे पिवळं जे काय आहे आपण म्हणतो खारं, ते काढून ठेवलं आहे लहान मुलांसाठी. आणि मग नंतर सगळं आवरलं आणि मग मी आता म्हटलं चला आपण रांगोळी काढून घेऊया सुंदर अशी. तर एकदम सिंपल आणि सोबरच रांगोळी काढली आहे. आणि हे जे पाट आहेत ना हे माझ्या लग्नातले आहेत, माझ्या मम्मीने मला दिले होते. तर हे पाट आणि मग हे ताट वगैरे आणि हे सगळं मी असं रेडी करून ठेवलं, जेणेकरून गडबड नको व्हायला पाहुणे आल्याच्यानंतर. आणि आता इथे ना भाकरी करायला घेतल्यात मी आणि आईने म्हटलं की तुम्ही भाकरी भाजा, जेणेकरून लवकर होतील, कारण भाकरी जास्त करायच्या होत्या. 10-12 भाकरी मी त्यावेळेस केल्या होत्या. आणि छानपैकी जे काय आहे सगळा संपूर्ण स्वयंपाक जो आहे तो आमचा ऑलमोस्ट सगळा रेडी झाला आहे. कांदा लिंबू वगैरे म्हटलं आल्याच्या नंतर कापूया. आणि छानपैकी तुम्ही बघू शकता सगळा स्वयंपाक जो आहे तो रेडी करून ठेवला आहे. आणि म्हटले की आपण सगळं आवरून घेऊया, कारण मग एकदा का पाहुणे आले जेवले वगैरे आणि मग त्याच्यानंतर कंटाळा येतो सगळं आवरायचा. पण सगळं किचन वगैरे सगळं क्लीन करून ठेवलं आणि आता जे काय आहे स्वयंपाक केलेला आहे तो पण सगळा व्यवस्थित ठेवला. आणि आता म्हटलं चला आता आपली वेळ आहे क्लिअर नीट व्हायची. तर मी गेले आणि छानपैकी आवरून घेतलं, कारण आता पाहुणे यायची वेळ झालीच होती. तर छान असा ना लव्हेंडर कलरचा मी ड्रेस घातला आहे. साडी घातली नाही आहे कारण मला साडी जास्त जमत नाही. आणि तितक्यात विवांच्या आत्या आल्या माझ्या नंदा.
तर छानपैकी त्यांचं स्वागतासाठी रांगोळी तर मी काढून ठेवलीच होती. म्हणजे अपेक्षापेक्षा ना त्यांना थोडंसं उशीर झाला होता, कारण त्यांना घरी थोडं काम होतं. आणि मग आल्याच्यानंतर ना सगळ्यात आधी ना मी त्यांची ओटी भरून घेतली. ओवाळणी केली आधी आणि त्याच्यानंतर ओटी भरली. तर साड्या मी घेतल्या नव्हत्या, कारण की ज्याची त्याची चॉईस वेगळी राहते. सो मी त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या चॉईसने साड्या घ्या. आणि दोघींसाठी सुद्धा मी पाकिटं तयार करून ठेवली होती आणि ओटी भरून घेतली. आणि त्यानंतर ना दाजींचा मानपान केला, पण ते काही शूट झालं नाही तेवढा भाग. आणि त्यानंतर समर्थाचं सुद्धा मानपान करून घेतला. आणि त्यानंतर छानपैकी आम्ही जेवण केलं आणि मग नंतर संध्याकाळी आईस्क्रीम खाल्लं, जे की मॅन्डेटरी आहे. आणि छानपैकी आईस्क्रीम खाल्ल्याच्या नंतर सगळ्यांना बाय बाय केलं. आणि हे सगळं होईपर्यंत ना रात्रीचे 11 11:30 वाजले होते. आणि मग आम्ही सगळे खाली सोडायला गेलो त्यांना. आणि मग त्यानंतर ते गेले घरी आणि नंतर आम्ही आलो घरी. आणि मग जी काही थोडीफार कामं होती घरातली ती आवरली. आणि खूप जास्त दमले होतो त्याच्यामुळे झोपून तर मंडळी, तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला आणि त्याचबरोबर हा पाहुणचार आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी आज तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवल्या, माझी रेसिपीज, हे सगळं कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजूनही छान छान व्लॉग येणार आहेत. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.